स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे की शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल. एका साध्या 10 रुपयाच्या नोटीने एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, नशीब कसं पलटलं आणि स्वामींनी कसा मार्ग दाखवला, हा अनुभव तुमच्या मनाला हलवून टाकेल. श्री स्वामी समर्थ. सकाळचे साधारण 5:30 वाजले असतील. बाहेर अजून पूर्ण उजाडले नव्हते, पण तिच्या डोळ्यांना मात्र झोपेचा स्पर्शही नव्हता. रात्री 2 वाजल्यापासून ती जागीच होती, छताकडे बघत, मनात हजारो विचारांचे वादळ. घरात शांतता होती, पण तिच्या डोक्यात विचारांचा गोंधळ चालू होता. आता पुढे काय? मुलांच्या फीजचं काय? घर खर्च कसा भागवायचा? पतीची तब्येत पुन्हा बिघडली तर? तिचं नाव माधुरी होतं. 2 मुलं आणि 1 मुलगी. छोटंसं स्वतःचं घर, पण घरात बरकत नव्हती. पैसा जणू हाताला लागत नव्हता. येई तो कुठेतरी निसटून जाई. आणि गेल्या 1.5 वर्षात परिस्थिती एवढी बिकट झाली होती की तिला कधी-कधी वाटायचं कोणीतरी तिचं नशीब बांधून ठेवलंय. काहीच पुढे सरकत नाहीये. ती स्वामी समर्थांची भक्त होती. रोज नामस्मरण करायची, पण मनातला अंधार काही कमी होत नव्हता. आणि त्या दिवशी पहाटे ती उठली, देवघरासमोर बसली आणि पहिल्यांदाच मनापासून रडली. शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. महाराज, काहीतरी करा, मला मार्ग दाखवा, मी खूप थकले आहे. आणि त्या क्षणी तिच्या मनात एक विचार चमकून गेला, गुरुचरित्र पारायण करायचं. तिने कधी आयुष्यात पारायण केलं नव्हतं, नियम माहीत नव्हते, पण मनातून तीव्र इच्छा जागी झाली. आणि आश्चर्य म्हणजे तो विचार आला आणि तिसऱ्याच दिवशी एक विलक्षण घटना घडली. ती बाजारातून परत येत होती. ऊन प्रचंड होतं, डोकं जड झालेलं आणि अचानक तिच्या पायाजवळ काहीतरी चमकलं. तिने खाली पाहिलं. अगदी कोरी नवीन 10 रुपयाची नोट, इतकी स्वच्छ की जणू आत्ताच बँकेतून काढलेली. रस्त्यावर पडलेली, पण धुळीचा कणही नाही. तिला क्षणभर वाटलं कोणाचा तरी पडलेला पैसा असेल, पण आसपास कोणीच नव्हतं. तिने ती नोट उचलली आणि हातात घेतली. तेव्हा तिच्या अंगावर शहारे आले. का ते कळलं नाही, पण मनात कुठेतरी आवाज आला, ही तुझ्यासाठीच आहे. घरी आल्यावर ती नोट देवघरात ठेवावी असं मनाने सांगितलं आणि नकळत ती लक्ष्मी मातेसमोर ठेवली गेली. तिने विचारही केला नाही. दुसऱ्या दिवशी शेजारच्या सुनंदाताईंना तिने सांगितलं. त्यांनी नोट पाहिली आणि सहज म्हणाल्या, बरकत येईल आता तुमच्या घरात. त्या शब्दांना त्याच्याने फारसं महत्त्व वाटलं नाही, पण त्याच आठवड्यात माधुरीने ठरवलं पारायण सुरू करायचं. 7 दिवस गुरुचरित्र आणि सुरुवातीला 1 दिवस स्वामीचरित्र सारांश. घरात परिस्थिती तशीच बिकट होती, पण तरीही तिने ग्रंथ आणले. शेजारच्या मुलाकडून ऑनलाईन मागवला, कॅश ऑन डिलिव्हरी. आणि जेव्हा ग्रंथ हातात आला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. जणू काही हातात आशेचा दिवा मिळाला होता. पहिल्या दिवशी पारायण सुरू केलं तेव्हा घरात विचित्र शांतता होती, पण मनात नकारात्मक विचार चालूच होते. काही होणार नाही, हे सगळं करून काय फायदा. पण ती वाचत राहिली. 7 दिवस निर्विघ्न पार पडले आणि 7व्या दिवशी रात्री तिला एक स्वप्न पडलं. तिने पाहिलं की ती एका अंधाऱ्या खोलीत उभी आहे. दरवाजा बंद आहे आणि बाहेरून कोणीतरी म्हणते, दार उघड. ती दार उघडते आणि बाहेर तेजस्वी प्रकाश. त्या प्रकाशात पांढऱ्या वस्त्रातील एक संत स्वरूप आकृती. चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण आवाज स्पष्ट, भिवू नकोस, सुरू कर. आणि ती दचकून जागी झाली. हृदय जोरात धडधडत होतं. घड्याळात 3 वाजले होते, ब्रह्मा मुहूर्त. आणि त्या क्षणी तिच्या नजरेसमोर देवघरातील ती 10 रुपयाची नोट चमकत होती. जणू प्रकाश पडला होता तिच्यावर. त्या दिवसापासून तिच्या मनात काहीतरी बदललं. भीती कमी झाली आणि तिने ठरवलं, मी शिवणकाम सुरू करणार. घरात जुनी मशीन होती, सासूबाईंनी वापरलेली. तिने साफ केली, तेल टाकलं आणि शेजारच्या एका मुलीचा ड्रेस अल्टर करून दिला. 10 रुपये मिळाले. ते 10 रुपये तिने त्या सापडलेल्या नोटेजवळ ठेवले. दुसऱ्या दिवशी कोणीतरी साडीला फॉल लावायला दिली. 20 रुपये. हळूहळू बातमी पसरली आणि महिन्याभरात तिच्याकडे 3,000 रुपये जमा झाले. ती विश्वास ठेवू शकत नव्हती. प्रत्येक वेळी पैसे मिळाले की ती त्या नोटेकडे बघायची आणि तिला जाणवायचं ही सुरुवात आहे. पण खरी घटना तेव्हा घडली जेव्हा एका मोठ्या बुटीकवाल्या बाईंनी अचानक तिच्याकडे येऊन विचारलं,
तुम्ही ब्लाऊज शिवता का? आणि ती घाबरली, कारण तिने कधी पूर्ण ब्लाऊज शिवला नव्हता. पण स्वप्नातला आवाज आठवला, सुरू कर, आणि तिने होकार दिला, पण त्या क्षणी तिच्या हातात अक्षरशः घाम आला होता, कारण तिने कधी पूर्ण ब्लाऊज शिवला नव्हता. फक्त फॉल, टीप, लहान सहान काम. आणि समोर उभ्या असलेल्या बुटीकवाली रेखा मॅडम साध्या दिसत नव्हत्या. त्यांचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. आमच्याकडे काम जास्त आहे, नीट शिवलं तर पुढे नियमित काम देऊ. हे ऐकताच माधुरीच्या छातीत धडधड वाढली. मनात आवाज आला, जर चुकलं तर, जर बिघडलं तर. पण लगेचच तिला त्या ब्रह्ममुहूर्ताच्या स्वप्नातील शब्द आठवले, भिवू नकोस, सुरू कर. आणि तिने माप घेतलं, कापड हातात घेतलं, मशीनसमोर बसली. पहिला टाका टाकताना तिचे हात थरथरत होते. पण आश्चर्य म्हणजे जसं जसं ती पुढे शिवत गेली तसं तिला जाणवू लागलं की जणू कोणीतरी तिच्या हाताला दिशा देत आहे. जिथे ती गोंधळायची तिथे अचानक उपाय सुचायचा. आणि 2 दिवसांनी जेव्हा ब्लाऊज तयार झाला तेव्हा तिलाच विश्वास बसत नव्हता की हे काम तिच्याकडून झालं आहे. रेखा मॅडमने ट्रायल घेतली, थोडा वेळ शांत उभं राहिल्या आणि मग हसल्या. परफेक्ट आहे, त्या एका शब्दाने तिच्या आयुष्यात जणू वीज चमकली. त्या दिवशी तिला एकदम 5 ब्लाऊजचं काम मिळालं आणि पहिल्यांदाच तिने एका आठवड्यात 2,000 रुपये कमावले. ती रात्री देवाघरासमोर बसली आणि त्या 10 रुपयाच्या नोटीकडे पाहत राहिली. नोट आता थोडी कुंकवाने लाल झाली होती, पण तिला ती अधिक तेजस्वी वाटत होती. आणि त्याच रात्री पुन्हा एक विलक्षण घटना घडली. मुलगा अचानक तापाने फणफणू लागला. डॉक्टरांनी सांगितलं व्हायरल आहे, पण माधुरीच्या मनात पुन्हा भीतीची सावली आली. पारायण केलं तरी पुन्हा परीक्षा. ती रात्रभर मुलाजवळ बसून नामस्मरण करत राहिली. पहाटे साधारण 3:30ला मुलाचा ताप अचानक उतरला, इतक्या पटकन की तिलाही आश्चर्य वाटलं. आणि त्याचवेळी खिडकीतून थंड वारा आला आणि देवघरातील दिवा हलका डोलला. तिच्या अंगावर पुन्हा शहारे आले. ती रडू लागली, पण यावेळी भीतीने नाही तर कृतज्ञतेने. पुढील महिन्यात काम वाढतच गेलं. रेखा मॅडमने तिचं नाव इतर ग्राहकांना दिलं. सणासुदीच्या आधी तर एवढ्या ऑर्डर्स आल्या की तिला शेजारच्या 2 बायका मदतीला ठेवाव्या लागल्या. आणि ती पहिल्यांदाच दर महिन्याला 5-6 हजार रुपये बाजूला काढू लागली. तिने पोस्टात RD सुरू केली, मुलांच्या फी वेळेवर भरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं कायमचं ताणलेलं भाव हरवलं. पण खरी कसोटी अजून बाकी होती, कारण एक दिवस अचानक तिच्या पतीच्या जुन्या आजाराचा त्रास पुन्हा सुरू झाला. तपासणीत लहानशी शस्त्रक्रिया करावी लागेल असं डॉक्टरने सांगितलं. खर्च ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. 30,000 रुपये तिच्या बचतीत एवढे नव्हते. आणि त्या रात्री ती पुन्हा देवघरासमोर कोसळली. महाराज, इतक्या दूर आणलं आणि आता पुन्हा? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती रडत रडत झोपली. आणि पुन्हा स्वप्न. यावेळी तीच 10 रुपयाची नोट मोठी होत जात होती, जणू ती प्रकाशाच्या वलयात बदलत होती. आणि आवाज आला, जिथे ठेवली आहेस तिथेच उत्तर आहे. सकाळी उठल्यावर तिचं डोकं गरगरत होतं, पण तिने देवघर साफ करायला सुरुवात केली आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीखाली ठेवलेली छोटीशी पेटी हलवली. तेव्हा तिला आठवलं की गेल्या काही महिन्यापासून ती सुट्टे पैसे तिथे टाकत होती. तिने पेटी उघडली आणि थक्क झाली. 12,000 रुपये जमा झाले होते. तिला विश्वास बसत नव्हता. आणि त्याच दिवशी रेखा मॅडमचा फोन आला, एक मोठी लग्नाची ऑर्डर आहे, तातडीचं काम आहे, करू शकशील तर ॲडव्हान्स देते. आणि ॲडव्हान्स म्हणून 15,000 तिच्या हातात आले. जणू सर्व काही एकाच वेळी जुळून आलं. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पती बरे झाले. आणि त्या दिवसानंतर माधुरीला एक गोष्ट कायमची समजली, चमत्कार आकाशातून पडत नाहीत, ते आपल्या धैर्य, श्रद्धा आणि कृतीच्या संगमातून जन्म घेतात. ती 10 रुपयाची नोट आजही तिच्या देवघरात आहे. आता जुनी कोपरे वाकलेले, पण तिच्यासाठी ती फक्त कागद नाही तर सुरुवातीचा संकेत आहे. आणि आज तिचं छोटंसं भाड्याचं दुकान आहे. बोर्डावर लिहिलं आहे माधुरी डिझाईन स्टुडिओ. आणि प्रत्येक सकाळी दुकान उघडण्याआधी ती एक क्षण डोळे मिटते आणि मनात म्हणते, श्री स्वामी समर्थ. कारण तिला माहीत आहे की त्या एका छोट्याशा नोटीने फक्त नशीब नाही बदललं, तर तिच्यातली भीती मोडून तिच्यातला आत्मविश्वास जागा केला. स्वामी भक्तांनो, तुम्ही बघितलात ना ताईचा अनुभव. एका छोट्याशा 10 रुपयाच्या नोटीपासून सुरू झालेला हा प्रवास आज किती मोठ्या यशात बदलला. अडचणी होत्या, नकारात्मकता होती, अश्रू होते, पण श्रद्धा होती.
पारायण होतं आणि स्वामींवर पूर्ण विश्वास होता. आणि जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा ओघाने येते. कदाचित आज तुम्हीही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल, पण हार मानू नका, कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना अर्ध्या वाटेवर सोडत नाहीत. योग्य वेळी योग्य संकेत देऊन ते मार्ग नक्कीच दाखवतात. मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.